अतिशय नैपुण्यवान आहेत आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं सलमान सिद्दीकी जो की रोहाचा खेळाडू आहे, मागील मॅच मध्ये सलमान अगदी गोल्डन डकचा शिकार ठरला होता. त्या सलमानला आता मात्र चांगली बॅटिंग करून दाखवावं लागेल, कारण आता संघ सुद्धा तितकाच तगडा आहे, बलशाली आहे. आणि गोलंदाजीला आपण पाहतोय त्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, अक्षरशः फलंदाजाला त्याने रुकणारी गोलंदाजी केली होती. प्रथमेश मात्र सारख्या फलंदाजासमोर अतिशय टिचून मारा केला होता, तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील अंपायर सांगतात मॅच चालू होते बिहाइंड द विकेट, काही जण झोपलेत आणि अगदी कॅमेऱ्यावरती सुद्धा ते येत आहेत, स्क्रीनवरती आमच्या. कृपया तिथून, कारण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो अगदी जगभरात केलं जाते. पहिला चेंडू आपण पाहतोय फेस करत असताना सलमान सिद्दीकी, यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल काढतो आणि या इनिंगचं अकाउंट मात्र आपण पाहतोय श्री गणेश केला प्रारंभ केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील वरती खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा असणार आहेत. इन्फॉर्म बॅट्समन आहे ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं एक लॉंग इनिंग खेळायची क्षमता आहे आणि नेहमीच खेळपट्टीवर तग धरून खेळणारा फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध असतो. या दरम्यान आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेतून चेंडू सर पुढे सरकत असताना क्षेत्ररक्षक येईपर्यंत फक्त एकच धाव मिळणार. गोलंदाज विवेकची भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं याच विवेकने पहिल्या मॅच मध्ये सर्वांना प्रभावित केलं होतं, त्याच प्रकारचं इम्प्रेस करत असताना यावेळी सुद्धा आपण पाहतोय विवेकला अतिशय दमदार आणि प्रभावी मारा पाहायला मिळतोय. फलंदाज कोणताही का असो ना, नेहमीच त्या विवेकच्या गोलंदाजीमध्ये अॅक्युरसी पाहायला मिळत असते, अचूक टप्प्यावरती होणारे नियंत्रित मारा. परंतु हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. थोडंसं राऊंड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीचं कंट्रोल सुद्धा पाहायला मिळतोय. राऊंड ऑफ ऍक्शनने ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी नियंत्रण असणं सुद्धा गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळतंय विवेकच्या गोलंदाजीमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं. या चेंडूवरती आपण पाहतोय सलमानच्या बॅटमधनं मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय. सलमान सिद्दीकी जाईल पुन्हा एकदा पावलांमध्ये परत. सलग दुसरा मॅच मध्ये निराशा केली सलमानने. फर्स्ट विकेट डाउन. थँक्यू डीजे. आज मात्र आपण पाहतोय सलमानला रिदम या नाहीये, आज मात्र सलमानचा दिवस नाहीये. सलमान दोन्ही मॅच मध्ये निराशाजनक बॅटिंग करताना पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं मैदानावरती सर्व प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं होतं असाच जम्बो पाहायला मिळते. अगदी 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला पाहायला मिळतो जम्बो. हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन खूप वेगाने ट्रॅव्हल करत असताना एक धाव तर घेतला. सेकंड खेळाचा प्रयत्न आहे आणि आपण पाहतोय पिंट्या पाटील अगदी डेंजर एंडला धावत होता आणि ही डेंजर धाव सुद्धा त्याने कंप्लीट केली. अतिशय चांगले रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग पाहायला मिळते. क्रिकेट खेळत असताना यस नो वेट अशा प्रकारचा कॉन्टॅक्ट असणं गरजेचं असतं. तो कॉलिंग झालं आणि अतिशय चांगला कॉल पाहायला मिळाला पिंट्याकडनं आणि आपण पाहतो अतिशय तत्परतेने ही धाव मात्र कंप्लीट केले. आता मात्र धावा येताना दिसतात. पहिल्या षटकात पाहिलं तर फक्त 5 धावा आल्यात. धावांची गती मात्र उंचवावी लागेल. येथे आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. अगदी बॅटिंग पॅराडाइज विकेट आहेत, टेनिकचे चेंडू आहेत. नवीन चेंडू सुद्धा आपण पाहिलं अगदी लांब लांब जाताना पाहायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. अर्थात मुस्कान मांडला संघासाठी. खऱ्या अर्थानं विवेकचं कौतुक करावं लागेल. एक स्थानिक खेळाडू आहे असं असताना सुद्धा आपण पाहतो अतिशय दमदार गोलंदाजी तो करतोय. आजच्या दिवसामध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून सुद्धा आपण गोलंदाज विवेककडे पाहू शकतो. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारची धारदार गोलंदाजी केली होती, परंतु यावेळी फुलटॉस आणि फुलटॉस अगदी सहजगत्या लॉंग लेगच्या बाहेर, डीप बॅकवर्ड लेगच्या बाहेर 6 धावांचा आणि षटकार, नो प्लस षटकार. निश्चितपणे आपण पाहतोय स्पर्धेचा थेट प्रक्षेपण अगदी दुबईमध्ये सुद्धा चालू आहे. वसीम जो की शिखराचाच प्लेअर आहे तो
घर बसल्या दुबईमध्ये या मॅचचा आस्वाद घेतोय. अगदी जर आपण पाहिलं फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पूर्णतः जगभर ही स्पर्धा गेली. खूप सारे ऑनलाईन व्ह्यूअर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आयपॉडच्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅच बघतात त्यांना सुद्धा मी स्वागत करतोय. येथे मात्र आपण पाहतोय पिंट्या पाटील फ्री हिटचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यावरती मात्र घेता आला नाहीये. स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र इथे आपण पाहतोय थोडासा ढिसाळपणा दाखवत असताना आणि या चेंडूवरती धाव मिळते. केवळ एकच धाव फलकावरती एकंदरीत धावा पाहायला मिळतात. 14 धावा 14 ऑन द बोट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सॉरी माय मिस्टेक 13 ऑन द बोट. 13 धावा होत आहेत धाव फलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु एक 2 चेंडू टाकला त्यावरती आलेला षटकार आणि त्यानंतर आपण पाहतोय धावांची गती प्राप्त झाली. धावांची गती मात्र उंचावत असताना, कारण जर आपण पाहिलं पिंट्या पाटील सारख्या फलंदाज समोर असेल तर तुम्ही त्याला फुल टॉस टाकू शकत नाही, तुम्ही त्याला शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू त्याच्या रडार मध्ये पोहोचू शकत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडून झाली तर निश्चितपणे त्यावर मोठाच फटका पाहायला मिळणार. आणि त्याच प्रकारची बॅटिंग आपण पाहतोय. एक खूप मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला पिंट्याच्या बॅट मधना आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय तब्बल 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर सेकंड पाहायला मिळतोय मोनू, जो की जोगेश्वरी मुंबईचा गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मोनू याने अचंबित आणि थक्क करणारी गोलंदाजी केली होती. प्रथमेश मात्रे समोर होता आणि अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची ओव्हर त्याने केली ते पाहता निश्चितपणे आता पिंट्या पाटील समोर सुद्धा खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण एक टेस्टर गोलंदाज आणि चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने तो फिरवतो सुद्धा आणि व्हेरिएशन असलेला वर्सटाईल गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने या मोनूने आपल्या गोलंदाजी मध्ये चुणूक दाखवली होती, आपल्या गोलंदाजी मधली प्रगल्भता दाखवली होती. तोच मूड पाहूया आता दुसऱ्या षटकात गोलंदाजी करायल्यानंतर कशा प्रकारची गोलंदाजी करणार. समोर आहे पिंट्या पाटील. पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा आपण पाहतोय. खेळलाय थेट क्षेत्ररक्षकाच्या डीप मिड विकेटला आपण पाहतोय कॅच टिपलाय आणि फलंदाज पिंट्या बाद असल्याचा इशारा आलाय. मोनूने मात्र आपण पाहतोय आपल्या मार्गातील खूप मोठा अडचण आणि अडथळा दूर केलाय. पिंट्या पाटील बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर टीम मुस्कान मांडला. पिंट्या पाटील खूप मोठी विकेट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ मुस्कान मांडला संघाच्या आशेना येथे खूप मोठा धक्का बसलाय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय ताजला बॅटिंग करण्यासाठी मैदानाकडे खूच करत असताना येथे मात्र आपण पाहतोय 2 महत्वपूर्ण खेळाडू गमावलेत. मुस्कान इलेव्हन मांडला संघाने कुठेतरी कुठेतरी मांडला संघाला आवश्यकता आहे का चांगल्या पार्टनरशिपची. ज्या प्रकारची पार्टनरशिप आपण मांडला संघाकडून मागील मॅच मध्ये पाहिली. मोनू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज यावेळी मात्र या मैदानावरती सर्वांना थक्क करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. जोगेश्वरीचा खेळाडू आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जी गोलंदाजी केली अगदी तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा करत असताना गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर पिंट्या पाटील सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू वरती परतीचा रस्ता त्याने दाखवलाय. ताज पाहायला मिळतोय नवीन बॅट्समन. हा चेंडू आपण पाहतो अगदी खोला टाकलेला. खोलामध्ये चेंडू टाकणं ही खऱ्या अर्थानं मोनूची खासियत आणि स्पेशालिटी आहे. कारण 2 मॅच मध्ये त्याला आपण ऑब्झर्व केले. खूप जास्त वेळा मोनू खुलात गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. कारण खुलात गोलंदाजी करणं वाटत इतकं सोपं काम नसतं, परंतु यासाठी आपण पाहतो अतिशय चांगले अॅक्युरेसी पाहायला मिळते. आणि अचूक टप्प्यावरती जी मोनूची गोलंदाजी होते ती कुठेतरी फलंदाजांना संभ्रमावस्थेत टाकणारी सुद्धा पाहायला मिळते. धावा येत नाहीयेत. धावांची गती मात्र कुठेतरी कमी झाला चित्र पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 15 धावा पाहायला मिळतात. हा चेंडूवरती आपण पाहतोय फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू मागे, परंतु धावा मात्र आपण पाहतोय सलग दुसऱ्या वेळा दुसरी धाव कंप्लीट केले. मोनू मात्र आपण पाहतो अगदी मोठ्या फटक्यान वाचून वंचित करतो बॅट्समनला.
कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक बॅट्समन खेळणार नाहीये, त्याची पुरेपूर दक्षता घेतोय आणि फलंदाजांना मोठ्या फटक्या वाचून वंचित राखणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहतोय मांडला संघ त्यांची बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे, त्यांना मात्र आपण पाहतोय रोखून ठेवलंय, परंतु ताजच्या बॅट बदनाला अतिशय फुल्लातून देखणा षटकार. थँक यू व्हेरी मच. दीज आहे 23 ऑन द बुट. खूप वेळापासून प्रयत्न चालू होते मांडला संघाचे मोठ्या फटक्यांसाठी आणि हा मोठा फटका आपण पाहतोय ताजच्या बॅट मधून येताना दिसतोय. ताजकडनं याच प्रकारची बॅटिंग होणं गरजेचं आहे. गोलंदाज मोनू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना हा चेंडू आपण पाहतोय दबाव दडपण पूर्णतः गोलंदाज मोनू वरती पाहायला मिळते. मोठा फटका आल्यानंतर आपण पाहतोय चेंडू खूप बाहेर पाहायला मिळाला, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, आणि हा चेंडू मात्र अवांतर पाहायला मिळाला. हा चेंडू वरती सुद्धा आपण पाहतोय ताजच्या बॅट मधून आलाय पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमा रेसे पार बॅकवर्ड स्क्वेअरच्या बाहेर जातोय. चेंडू 4 धावांचा आणि चौकार. थँक्यू व्हेरी मच. दीज है मांडला संघाची बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे. आपण पाहतोय 2 बिंदूचे शिलेदार अगदी लवकर तंबूत परतल्यानंतर मोनू ज्याने पहिल्या मॅच मध्ये चमक दाखवली होती त्या मोनूला टार्गेट केले. खऱ्या अर्थानं ऑपोजिट संघाच्या महत्वपूर्ण गोलंदाजांना टार्गेट करायची ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळते मुस्कान मांडला संघाच्या बॅट्समनची आणि त्याच प्रकारची बॅटिंग. ओहो व्हाट फॅन्टास्टिक स्ट्रोक. नेत्रदीपक फटका डोळ्यांचं पारणं फडणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू कव्हर चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रस्ते पार डीप कव्हरचा बाहेर आलाय. शानदार चौकार. $32 ऑन द बुट. ताज या मॅच मध्ये अक्षरशः पेटून उठला आणि अतिशय दमदार बॅटिंगचा प्रात्यक्षिक तो करतोय. 5 चेंडू मध्ये 18 धावांची ताबडतोड इनिंगचं प्रात्यक्षिक आपण ताजकडनं पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय अभिषेक विश्वकर्मा मान फ्रॉम अंधेरी मुंबई. पाहूया अभिषेकची गोलंदाजी येथे कशा प्रकारे होणार. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय बॅट्समनचा दबदबा बॅट्समनचा बोलबाला. ताजची बॅटिंग अक्षरशः रंगात आले. 10 क्रमांकाची जर्सी आपण पाहतोय जंबोने परिधान केले. 10 क्रमांक म्हटला तर निश्चितपणे आपला सर्वांचाच लाडका गॉड ऑफ क्रिकेट तेंडुलकरचा नंबरची जर्सी आपण पाहतोय. जी जर्सी आता मात्र बीसीसीआयने रिटायर्ड केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तोच क्रमांक परिधान केलेली जर्सी जंबोने परिधान केली आणि जंबो पाहूया आता त्या प्रकारची मास्टर इनिंग खेळणार का. 34 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. धावांची गती मात्र आपण पाहतो अतिशय वेगाने उंचावत असताना प्रत्येक षटका गणित धावसंख्येचा ग्राफ अतिशय खूप वेगाने आणि झपाट्याने बदलत असताना येथे मात्र आपण पाहतोय अभिषेक विश्वकर्माचा शानदार चेंडू पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत, निर्धाव चेंडू पाहायला मिळते. एकंदरीत 34 धावा धाव फलकावर लागल्यात. जंबोला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मुरुड तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं तो जंबो आपण पाहतोय बॅटिंग करतोय जरूर आणि अतिशय चांगली बॅटिंगचा प्रात्यक्षिक आणि नमुना सादर करत असताना
अभिषेकचा हा चेंडू फटका फसला एच अँड टेकन विकेट नंबर 3 back to the pavilion one more wicket down wickets are falling like pack of cards नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती एंट्री होत असताना सफीरला आपण पाहिलं होतं कोरलईच्या मैदानावरती ओपन टुर्नामेंट झाली होती मयूर वाघमारे सारख्या गोलंदाजावरती त्याने हल्लाबोल केला होता पहिल्या षटकामध्ये 4 दमदार षटकार ठोकले होते आणि त्या ओपन टुर्नामेंट मध्ये त्याने आपल्या संघाला फायनल पर्यंत नेलं होतं तो सफीर पाहायला मिळतोय सफीर नेहमीच खाईन तर तुपाची नाही तर उपाशी या पद्धतीने बॅटिंग करणारा बॅट्समन आहे नेहमीच समीरच्या बॅटिंग मध्ये आक्रमकता झंझावात पाहायला मिळत असतो आणि खऱ्या अर्थानं त्या आक्रमकतेची नितांत गरज आणि नितांत आवश्यकता मुस्कान मांडला संघाला आहे कारण मांडला संघाची अवस्था थोडीशी बिकट आहे कारण आपण धावफलकार पाहतोय 34 धावा लागल्यात आणि त्यांचे महत्वपूर्ण काही फलंदाज मैदानातून तंबूत परतलेत त्यामुळे ताज आणि सफीर या दोन्ही स्थानिक खेळाडूंवरती खूप मोठी मदार आहे अभिषेक विश्वकर्मावरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न फुल मात्र ठरला आणि सक्सेसफुल तितका शानदार झेल आपण पाहतोय अगदी खूप दूरवाला तो धावत आला आणि आपण पाहतोय सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट सफीर साईल मैदानातून माघारी परत शांताबाई 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 आता शांताबाई तेरा ये जलवा माहीचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा 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 शांताबाई अभिषेक विश्वकर्मा खऱ्या अर्थानं मैदानावरती अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करत असताना आता मात्र अगदी हायट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय प्रशांत मोहरे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती एंटर करत असताना मागील आठवड्यामध्ये नांदगावच्या झालेल्या स्पर्धेमध्ये प्रशांत मोहरेचे ठोकलेलं अर्धशतक आपण पाहिलं होतं त्या प्रकारची बॅटिंगची आवश्यकता असणार आहे त्याच्या संघाला प्रशांत मोहरेकडे जर बघाल तर अगदी मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये खेळाची कपॅसिटी आणि खऱ्या अर्थाने टॅलेंट आहे असलेला खेळाडू आहे परंतु तो टॅलेंट आता मात्र प्रशांतला मैदानावरती दाखवून द्यावा लागेल नांदगावचं मैदान अक्षरशः आपला बॅटिंगने त्याने दणानून सोडलं होतं पाहूया तोच प्रशांत मोहरे कशी बॅटिंग करणार येथे मात्र आपण पाहतो अभिषेक विश्वकर्मा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक झाली होती पहिल्याच मॅच मध्ये पाहूया अभिषेक येथे हॅट्रिक अचीव करणार का हॅट्रिक अचीव करणं प्रत्येक गोलंदाजासाठी एक वेगळा अनुभव असतो एक सुखद गोष्ट असतं आणि पाहूया अभिषेक विश्वकर्मा या मोठ्या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक साध्य करणार का हॅट्रिक बॉल या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय जोरदार फटका and yes it takes the catch and हॅट्रिक अचीव अंधेरी मुंबईवरनं आपण पाहतोय अभिषेक विश्वकर्मा खूप दूरवरनं हे टुर्नामेंट खेळण्यासाठी शिखरामध्ये दाखल झालाय आणि येथे आल्यानंतर आपल्या गोलंदाजीचे जलवे मैदानावरती दाखवत असताना येथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक संपादन करण्याचा मान मिळवलाय अभिषेक विश्वकर्मा याने अतिशय बहरदार गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या त्यानंतर ते 4 चेंडूवर एकही धाव नाहीये अतिशय भन्नाट गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा आल्यानंतर असं वाटलं की धावा खूप वेगळं असेल अभिषेक विश्वकर्मा यासाठी सुहेल आणि समीर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे अतिशय अफलातून आपण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय एम स्टार आगरदांडा संघाचा गोलंदाज अभिषेक विश्वकर्मा अतिशय बहरदार गोलंदाजी करत असताना 5 चेंडू वरती मात्र आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च केल्यात नवीन फलंदाज आपण पाहतोय रिझवान याला बॅटिंग करत असताना आता मात्र कुठेतरी मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे अभिषेकची गोलंदाजी फलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारी पाहायला मिळते येथे मात्र रिझवानच्या बॅटमधनं भन्नाट स्ट्रोक चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रे से पार उत्तुंग असा आलाय बहादार षटकार शांताबाई
अटक मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक 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 लटक शांताबाई 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 अगं शांताबाई तीन षटकांमध्ये आपण पाहतोय 40 धावा थाफलकर पाहायला मिळतात. कृपया दुसरा कॅमेरा आहे, कृपया जी लोक बसले त्यांनी उतरायचंय कारण तो कॅमेरा हलतोय. जे पब्लिक बसले त्यांना विनंती आहे कृपया तिथून उठा. जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे कृपया तिथून उठायचं आहे कारण तो कॅमेरा अक्षरशः हलतोय. अजूनही एक जण बसलेला आहे, कृपया खाली बसा. पण धन्यवाद तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल. मैदानावरती आपण पाहतोय अंतिम षटक. 40 धावा आल्यात. पहिला चेंडू खूप टप्प्याचा आणि पहिला चेंडू वरती आपण पाहतोय प्रशांत मोहरे नामक आयकॉन खेळाडूला अगदी पॅव्हलियनची वाट त्याने दाखवलंय. प्रशांत मात्र आपण पाहतोय 0 या धावसंख्येवर अगदी स्वस्तात तंबूत परत. सतीश आपण पाहतोय जो की आयकॉन खेळाडू आहे आगरतळा संघाचा आणि यावेळी मात्र आपण पाहतोय आगरतळा संघाकडून आज तो रिप्रेझेंट करतोय जो की श्रीवर्धन वालवटीचा खेळाडू आहे. अतिशय अफलातून गोलंदाजी तो करतोय. प्रशांत मोरेला मात्र आपण पाहतोय त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. हा चेंडू अतिशय वेगाने टाकलाय. धावा येण्याची गती मात्र आपण पाहतोय अतिशय कमी झाले. येथे मात्र आपण पाहतोय अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना मांडला संघाचा रिजवान ज्याने एक षटकार ठोकला होता मागील वेळी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लेग स्टंप आहे. अंपायर कडनं इशारा यस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 42. निश्चितपणे इथे मात्र दोन्ही संघाची प्रतिष्ठा पणाला लागले. दोन्ही संघ ऑन बोर्ड अतिशय ताकदवर आहेत. त्यामुळे ही मॅच खऱ्या अर्थानं दमदार रोमांचक आणि उत्कंठावर्धक होणार यात कोणतीही शंका नाहीये. आता मात्र चेंडू आणि बॅट मधली उत्सुकता शिगेला पोहोचले. रोमांच वाढला या मॅच मधला. राईट मोज विकेट. सतीशचा पुढील चेंडू. यावेळी बॅटच्या पट्ट्यावरती मात्र चेंडू येत नाहीये. सतीश मात्र अतिशय वेगाने गोलंदाजी करतो. अतिशय फुल्लातून क्रिकेटचा प्रात्यक्षिक. येथे मात्र आपण पाहतोय एक धाव घेतले. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सुसाइड विकेट. आणखी एक फलंदाज जाईल तंबूत परत. हॅलो 7 फलंदाज आपण पाहतोय मैदानातून माघारी परतलेत. एक खूप मोठी तगडी बॅटिंग ऑर्डर होती मुस्कान मांडला संघाची, परंतु या बॅटिंग ऑर्डरला खऱ्या अर्थानं खूप मोठं भगदाड आणि खिंडार पाडले ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात एम स्टार अगरदांडा संघाने. प्रत्येक गोलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केले, नियंत्रित मारा केलाय आणि त्यामुळे आपण पाहतोय धावा अतिशय कमी आल्यात. या दरम्यान शॉट अतिशय चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा येथे कंप्लीट केले. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र आपण पाहतोय सतीश टिचून मारा करतोय, कोणत्याही प्रकारे चान्स किंवा संधी देत नाहीये, कोणतीही ऑपॉर्च्युनिटी देत नाहीये आणि धाव फलकावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळतात 45.
अंतिम षटक चालू आहे. धावा कराव्याच लागतील कारण आपण जर पाहिलं तर धावा अतिशय कमी आहेत. या दरम्यान खेळलेला हा मोठा स्ट्रोक आशू देते आहे झेल डिप्लाय आणि फलंदाज क्रमांक 8 जाईल मैदानातून तंबूत परत. 8 विकेट्स गेल्यात. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलाय आज मुस्कान निलवून मांडला संघाचा. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगलं क्रिकेट दाखवत असताना आता मात्र आपण पाहतोय सुमित पत्रे ज्याच्यावरती बॅटिंग करायची वेळ आली. कारण सुमित पत्रेला बॅटिंग जर म्हटलं तर अगदी खूप कमी वयात असतं. तो जर आपण पाहिलं तर प्युअर बॉलर आहे. बॅटिंग खूप कमी वेळा करतो परंतु आज मात्र आपण पाहतोय त्याच्या वाट्याला आलाय केवळ 1 चेंडू 1 टू गो. धाव फलकावरती धाव 45 धावा आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. टेनिस क्रिकेट मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये 5 धावा खर्च करणारा गोलंदाज नेहमीच एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तीच गोलंदाजी सुमित पत्रे मात्र आपण पाहतोय लॉफ्टी स्ट्रोक खेळतोय जरूर. क्षेत्ररक्षक आहे अभिषेक विश्वकर्मा झेल टिपतोय. 9वा फलंदाज बाद होतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय 45 धावा लागल्यात आणि मॅच जिंकायला एम स्टार गर्दाना संघाला आवश्यकता आहे 46 धावांची. काय घडणार यावेळी दुसऱ्या इनिंग मध्ये याचा अनालिसिस आणि विश्लेषणासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंटजी यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. बजमे उकाब शिग्रा या संघाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा टेनिस क्रिकेटची मर्यादित षटकांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा सोहळा संपन्न झाला. सन्माननीय आदरणीय आमदार माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा नारळ फोडण्यात आला. रिबीन कापण्यात आली आणि आपण पाहतोय तेव्हापासून एकापेक्षा एक आपल्याला खेळाडू आणि त्याचप्रमाणे एकापेक्षा एक चुरशीचे असे सामने इथे पाहायला मिळाले. हा सामना सुद्धा अगदी रंगतदार होणार. हा सामना सुद्धा अगदी चुरशीचा होणार यात तिळमात्र शंका नाहीये. परंतु प्रितेश आपण सांगितल्याप्रमाणे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्या होत्या. तेव्हा असं वाटलं होतं की कमीत कमी 60 ते 65 धावा नक्कीच होतील. परंतु पुन्हा एकदा क्रिकेटने आपला रंग दाखवला. क्रिकेटने आपलं रूप बदललं आणि सरड्याप्रमाणे क्रिकेट वेळोवेळी जो रंग बदलत असतो ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. कारण 4 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या मात्र 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. आता मात्र खरं कसब जे लागणार आहे ते गोलंदाजांचं. कारण 46 धावांवरती रोखावं लागेल. जवळजवळ 11.50 या धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. तसं म्हटलं तर एक सन्मानपूर्वक स्कोर मी जरूर म्हणेन. परंतु या मैदानावरती बॅटिंग पॅराडाईज असलेली ही विकेट आणि त्याचप्रमाणे थोडस आउटफील्ड जे खराब आहे त्या कारणास्तव फलंदाजांना इथे नक्कीच चांगली फलंदाजी करण्याची सुवर्ण संधी आहे. आणि बऱ्याच वेळा मोठे फटके इथे येत असताना आपण पाहत आहोत. तर आता मात्र एक पुन्हा एकदा रोमांचकारी आणि रोमहर्षक सामना आपण इथे पाहणार आहोत. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. हमारे गुणलेखक अवीज टाके हमारे गुणलेखक बहुत ही अच्छा गुणलेखन का काम को अंजाम दे रहे हैं. हमें बार बार प्रॉन्टिंग कर रहे हैं और इसी वजह से हम भी अच्छी तरीके से यहाँ पे
कमेंट्री कर सकते हैं, समालोचक कर सकते हैं हमारे साथी समालोचक। जी हाँ, अंपायर जी का इशारा, सुबोध सर का इशारा आता हुआ कि मैच इज ऑन, लेट्स प्ले। पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल अलीबाग। जी हाँ, पहली गेंद लटकाया था, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे। लास्ट मैच के हीरो, मैन ऑफ द मैच के खिताब से जिन्हें नवाजा गया था वही आशु, मगर लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ जरूर आई, मगर लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करा दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिला और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ। जी हां, बैकफुट पर गए, उस गेंद को बहुत ही जबरदस्त प्रहार किया था, मगर सलमान सिद्दीक डीप मिड विकेट में तैनात थे, चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले थे, तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे और उस गेंद को अपने पाले में कर लिया। बल्लेबाजों को इसी वजह से अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी और मात्र एक ही रन पर संतुष्ट होने पर मजबूर कर दिया था सलमान ने। इस एक रन के साथ रनों की संख्या 2 रन। जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 46 रन टू विन इन 4 ओवर्स। पहले बल्लेबाजी करते हुए मुस्कान मांडला के शुरुआती 2 ओवर में 34 रन आए थे, मगर उसके बाद मात्र 11 रन खर्च किए थे। 2 ओवर में गेंदबाजों ने बहुत ही शानदार वापसी की थी, मगर अब यहां पे प्रशांत मोहरे को बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए 30 गज के दायरे में कुछ विकेट भी चटकाने होंगे और बड़ी स्ट्रोक से भी वंचित रखना होगा। और देखिए, उसीलिए जाने जाते हैं वो सलमान के हाथों में गेंद, आसान सा कैच, सुरक्षित हाथों में, और इसी के साथ ये पहला छटका। डीजे मास्टर हमारे किधर गए? नयन, हेलो, आणि एक निवेदन, त्याचप्रमाणे विनंती सुद्धा, सेंटर पॅड आपण मैदानाच्या आतमध्ये चेंज करायचा नाहीये, अन्यथा इथे आपल्याला दंडित केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या। पहिल्यांदा आपल्याला एक फक्त सूचना देण्यात येत आहे, आपल्याला सावध करतोय मी। चलिए मैदान में चलते हैं। 3 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और विकेट टेकर गेंदबाज प्रशांत मोहरे के क्या कहने। हालांकि हर वक्त 30 गज के दायरे में गेंदबाजी करने के लिए जाने जाता है यह खिलाड़ी। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना आसान नहीं होता, नई गेंद को हैंडल करना आसान नहीं होता। हालांकि नई गेंद को अगर हैंडल करना हो तो उसके लिए स्पेशलिस्ट गेंदबाज होना बहुत ही जरूरी, और ये स्पेशल गेंदबाज है। जैसे सलमान शाहबंदर अक्सर नई गेंद को हैंडल करते हैं, जैसे विक्रम थड़े अलीबाग में बिलोंग करते, अलीबाग से बिलोंग करते, नई गेंद को हैंडल करते हैं। और यहाँ पे जी हां, हालांकि हवा में गेंद जरूर है, कैच लपकने का मौका हो सकता था। ओहो, बहुत ही बढ़िया फील्डिंग, गेंद को सीमा रेखा के बाहर जाने के पहले ही एक झपट्टा लगाया उस गेंद के ऊपर और गेंद को अपने पाले में कर दिया। और देखिए, अपने टीम के लिए बहुत ही मूल्यवान 2 रन सेव किए, बहुत ही बढ़िया फील्डिंग। हालांकि वहां के फील्डर का नाम हमें पता नहीं है। वैभव, बहुत ही शानदार, ये एफर्ट, ये सही मायनों में जद्दोजहद और अपने आप को झोंक देने की तैयारी मैं जरूर देखना चाहूंगा, और ये वैभव में मुझे देखने को मिली। बहुत ही खूबसूरत फील्डिंग। अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, प्रशांत की हवा में जरूर खेलने पर मजबूर कर दिया। शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच, ताज खारे उस गेंद के नीचे, और इसी ओवर में ये दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर।
5 हेलो हेलो 5 गेंदों में 5 रन मात्र खर्च किए हैं। ये है कलात्मकता और ये है कौशल्य, ये है हुनर प्रशांत मोहरे का। मोहरे फिर से एक बार दौड़ पड़े। ओहो, मगर आशु के ऊपर उसका कोई असर नहीं। फिर से एक बार फ्रंट फुट पर आकर उस गेंद को बीचों बीच टकराया और गेंद को खेल दिया मिड विकेट सीमारिका के बाहर 6 रनों के लिए। Remix by DJ You done कमाल का स्ट्रोक था आशु के बल्ले से निकलता हुआ। ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, ह्यूज एंड हैंडसम स्ट्रोक था। हालांकि पहले 5 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए थे प्रशांत मोहरे ने, मगर अंतिम गेंद जो कि थोड़ी सी फ्लाइटेड थी, उस गेंद की पिच तक पहुंचे, फ्रंट फुट पर आकर डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे आकर उस गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से मिडल किया था और 6 रन बटोरे थे, क्योंकि यह सख्त जरूरी था अपनी टीम के लिए। हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है, आशु जानते हैं, हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक आएगा तो यह मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं। और पहले 5 गेंदों में झगड़ रहे थे, जूझ रहे थे। 2 बल्लेबाज भी, सलामी बल्लेबाज और उसी के साथ उनके साथी बल्लेबाज भी आउट हुए थे। उसके बाद एक रिस्क तो उठाना था और देखिए रिस्क उठाया और उसमें कामयाब होते हुए मैच में प्रवेश कर चुके हैं। अब नए गेंदबाज आए हैं, सलमान सिद्दीक, मैन फ्रॉम रोहा रॉयल्स की जानिब से खेलते हैं। बहुत ही लंबे अरसे का अनुभव उनके पास और तेज तर्रार गेंदे, यॉर्कर गेंदे करने के लिए माहिर। अपने अगर रंग में जब भी आते हैं सलमान सिद्दीक, तो बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी होती है। मैं अनेक मर्तबा मैंने देखा है, पैट्रिक पैटरसन की तरह एक लंबी दौड़ लगा के आते हैं और जितनी लंबी दौड़ होती है उतना पेस उनकी गेंदबाजी में। आणि याच दरम्यान सन्माननीय विजू पैर, मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशन तर्फे जी एक टुर्नामेंट ठेवली जाते, त्या टुर्नामेंटचे मुख्य सदस्य, आयोजकांचे मुख्य सदस्य अर्थात विजू पैर, एक मुरुड तालुक्यातील जबरदस्त असा हा खेळाडू, आपल्या जमान्यामध्ये आपल्या वेळेमध्ये ज्यांनी मैदान गाजवली असे विजू पैर येथे आलेले आहेत। आणि मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं। व्यासपीठावरती बसण्याची आपल्याला इथे व्यवस्था केलेली आहे आणि जी आसन व्यवस्था केलेली आहे त्याचा सदुपयोग करावा आणि आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवावी। धन्यवाद विजू जी। चलिए मैदान पर चलते हैं। जी हां, हवा में गेंद जरूर, ताज उस गेंद के नीचे और एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। पहले ओवर में 11 रन और इस ओवर में सलमान ने रनों को सुखा दिया है। रनों को अब यहां पे बल्लेबाजों को अगर मुकम्मल करना है, बनाना है, त्याचप्रमाणे सन्माननीय अनीस जी बालक यांना सुद्धा विनंती आहे की सर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं, कारण मंडळातर्फे आपल्याला विनंती केली जात आहे। फार ऊन आहे, त्या उन्हामध्ये आपण बसलात आणि आपले मित्र इथे आपली वाट पाहत आहेत। सन्माननीय अनीस बालक, चलिए मैदान पर। ओहो, ये देखिए परफेक्ट यॉर्कर जरूर था मगर लाइन से भटके, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा।
सन्माननीय मुबशीर लालसे आणि सन्माननीय आतिफ उल्डे यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय मुबशीर लालसे आणि आतिफ उल्डे. सलमान ने फिर से एक बार अपने जौहर दिखाए, अपने गेंदबाजी का रूप दिखाया. ओहो, मगर इसमें दबा खड़े खड़े स्टैंड एंड डिस्पैच. गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 6 रन. इक्कीस रन, 21 रन ऑन स्कोर बोर्ड. पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 10 रन. पहले ओवर में अंतिम गेंद के ऊपर छक्का और दूसरे ओवर में भी अंतिम गेंद के ऊपर छक्का. यानी हर ओवर में एक बड़े स्ट्रोक की जो दरकार है, जो जरूरत है, वो यहाँ पे पूरी होती हुई. लास्ट ओवर में पहले ओवर में अर्थात अंतिम गेंद के ऊपर आशु ने छक्का लगाया था और वीरू यहाँ पे नाम को पूरी तरीके से न्याय देते हुए वीरू ने जैसे ही अंपायर से स्ट्राइक लिया, अंपायर से गार्ड लिया, पहली गेंद के ऊपर कमाल का स्ट्रोक, प्रेक्षणीय, बहुत ही ह्यूज और हैंडसम स्ट्रोक था, मार्वलस स्ट्रोक था और वो बेहद जरूरी था. छक्के की सहायता से अपना खाता खोला है. और एक यहाँ पे नए गेंदबाज आए हैं, सुनील पत्रे, मैन फ्रॉम थर्ड. एकवीरा थर्ड से बिलोंग करते हैं, खेलते हैं अपनी लोकल टीम से, मगर एज आइकॉन और उसी के साथ ओपन लॉर्ड्स में भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. निर्णायक ओवर, निर्णायक घड़ी, निर्णायक अवस्था. क्या इस ओवर में कमबैक करेंगे? इस ओवर में अगर किफायती और कंजूस गेंदबाजी करेंगे तो ही काम बनेगा. ओहो, मगर आशु को भी तकदीर ने साथ दिया है. कैच टपकने का मौका जरूर था, मगर हवा में स्विंग होती हुई गेंद प्रशांत मोहरे को चकाने के बाद सीमा रेखा के बाहर. 4 रन. धन्यवाद डीजे. 11 गेंदें बची है और 21 रनों की जरूरत. पहली गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत की है और अपने इरादे स्पष्ट किए हैं. मैं क्या कर सकता हूं, मैं क्या करने के लिए जाना जाता हूं. ओहो, फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट, मगर इसमें दबा हवा में गेंद. ओहो, कमाल का कैच, सुरक्षित हाथों में, बहुत ही बढ़िया, वेल जज. और इसी के साथ आशु बैक टू द पैवेलियन. धन्यवाद डीजे. देखिए फिर से एक बार सस्पेंस यहाँ पे बना हुआ है, फिर से एक बार यहाँ पे नया मोड़ आता हुआ, क्योंकि आशु जब तक बल्लेबाजी कर रहे थे तब ऐसा लग रहा था कि ये मैच आसानी के साथ अगर दंडा टीम जीत सकती है, मगर एक नया मोड़ और जिस विकेट की तलाश थी गेंदबाजी करने वाली टीम मुस्कान मंडला को, वो विकेट यहाँ पे प्राप्त करते हुए सुमेध पत्रे. अलीबाग एक्सप्रेस ऐसे ही नहीं कहा जाता इस गेंदबाज को. इनकी गेंदों को भापना, इनकी गेंदों के ऊपर टाइमिंग करना बल्लेबाजों को बहुत ही कठिन होता है, बहुत ही मुश्किल साबित होता है. और आशु के बारे में हमें यही देखने को मिला. हालांकि खेला था बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर हवा में खेला था, थोड़ा सा मिस टाइंग शॉट और फंस गए थे लॉन्ग ऑन की दिशा में. फिर से एक बार सुमेध पत्रे दौड़ पड़े. ओहो, फिर से एक बार हवा में गेंद, डीप स्क्वायर लेग, सलमान सिद्दीक और इसी के साथ एक आसान सा कैच. बैक टू बैक दूसरे बल्लेबाज मैदान से बाहर.
और देखिए प्रीतेश, मैं आपको बताना चाहूंगा, ये जो अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में नमूदार हो चुके हैं, उनका नाम है सतीश, और ये श्रीवर्धन दिघी इस इलाके में कहीं रहते हैं, मगर वालवटी में रहते हैं। और दिघी में एक टूर्नामेंट हुआ था फ्रेंड्स ग्रुप का, वहां पे मैन ऑफ द सीरीज की एक बाइक थी और बाइक के ऊपर उन्होंने कब्जा जमाया था। ये सतीश अब यहाँ पे सतीश जब तक मैदान में रहेंगे तब तक फिर से एक बार रोमांच यहाँ पे बना रहेगा। जी हाँ, इसमें तबाह खड़े फिर से एक बार यहाँ पे हैट्रिक, कमाल की हैट्रिक, कमाल की गेंदबाजी, सुमेध पत्रे ऑन द फायर, आग लगा दी सुमेध ने। जी लीजिए। धन्यवाद डीजे। ओहो, हालांकि सुबह से मैं कह रहा हूं कि बल्लेबाजों के लिए पैराडाइज विकेट, बल्लेबाजों के लिए नंदनवन ये मैदान, मगर पहले ही तीन मर्तबा यहाँ पे हैट्रिक अपने नाम करने वाले गेंदबाजों में शुमार हो चुका है सुमेध पत्रे का नाम। इसके पहले शादाब खलटे, जाबाज उसरोली के गेंदबाज ने भी हैट्रिक अपने नाम की थी। उसके बाद जी हाँ, फिर से एक बार बैक टू बैक, ये चौथा विकेट हो सकता है। जी हाँ, कैच आसान था मगर इस मौके को छोड़ा, कैच हाथों से ड्रॉप होता हुआ 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए। आहा, ये होता है क्रिकेट, कभी कभी आसान सा कैच भी हाथों से छिटक जाता है और कभी कभी बहुत ही मुश्किल और बहुत ही डेंजरस लगने वाली कैच भी हाथों में फंस जाती है। मैं बात कर रहा था शादाब खलटे, जाबाज उसरोली के गेंदबाज, और उसी के साथ अभिषेक विश्वकर्मा अगरदंडा के गेंदबाज जो कि अंधेरी से बिलोंग करते हैं। इन्होंने भी पहले दिन हैट्रिक अपने नाम की है और तीसरा नाम इस सूची में जुड़ता हुआ सुमेध पत्रे का। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद, मगर इसमें दबा 1 बाउंस, सीधा फील्डर को चगाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। DJ Sagar. 6 गेंदें 15 रनों की जरूरत, कंपलसरी आपको चेस करना होगा। देखिए एक रन कितना कीमती है। कैच ड्रॉप किया आपने और 2 रन खर्च हुए और उसी के साथ उस बल्लेबाज को जीवन दान मिला। उस बल्लेबाज का नाम है सतीश और सतीश ने दूसरी ही गेंद के ऊपर एक बहुत ही बढ़िया स्ट्रोक के साथ 4 रन वसूले। और इसीलिए मैंने कहा था कि मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे जाने वाले और बहुत ही बढ़िया टूर्नामेंट, शानदार टूर्नामेंट जो दिघी में होता है, उसके हकदार हुए थे और बाइक अपने नाम किया था सतीश ने। सतीश बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है और बहुत ही लकी बल्लेबाज है। क्या आज देखिए लकी इसलिए क्योंकि 3 कैचेस लगातार लेने में कामयाब रहे, मगर चौथी कैच जो कि सतीश की थी वो छोड़ दी और एक चौका भी उसके बाद आया। तो यहाँ पे अलग ही संकेत मुझे मिल रहे हैं, कुछ भी हो सकता है। मैच कभी गेंदबाजों की तरफ झुकता हुआ तो कभी बल्लेबाजों के पक्ष में आता हुआ, झूले की तरह झूलता हुआ ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये तो भविष्य के गर्भ में जरूर है, हमें कुछ नहीं पता, मगर मैच में बहुत ही रोमांच भर रहा है। यहाँ पे दिमाग को दहलाने वाला और दिमाग को सुन्न करने वाला और दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मैच। हालांकि ऐसा मैच जो दिल को कमजोर होते हैं, दिल की बीमारी होती है, उन्होंने नहीं देखना। यहाँ से थोड़ा सा दूर हटके मैदान से अगर बैठेंगे तो अच्छा होगा, क्योंकि यहाँ पे देखिए दिलों की धड़कन एक एक सेकंड में एक एक गेंद के ऊपर बढ़ रही है। अब अंतिम ओवर के लिए पिंट्या पाटिल के ऊपर जिम्मेदारी सौंपी है। सर्वश्रेष्ठ ये गेंदबाज जरूर है, अनुभव की कोई कमी नहीं है, मगर क्या आज यहाँ पे अपनी टीम के लिए काम आएंगे? आज अपनी टीम के लिए एक बहुत ही बढ़िया गेंदबाजी और शानदार यहाँ पे एक स्पेल डालेंगे। 6 गेंदें इस तरह से डालनी है कि बस 15 रन यहाँ पे सेव करने हैं, बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित करना है।
कौन सी गेंदबाजी और किस तरह की गेंदबाजी करेंगे, बल्लेबाजों को किस तरह से रोकेंगे, क्या यहाँ पे स्लोवर वन डालेंगे, लेग स्पिन डालेंगे, यॉर्कर डालने की कोशिश करेंगे या शॉर्ट ऑफ लेन गेंद के ऊपर फंसाने का, चकमा देने का प्रयास करेंगे। स्ट्राइक इन पर फिर से एक बार बल्लेबाज है संजय। हालांकि कहा जाता है कि अगर समालोचन किसी ने पहली मर्तबा किया वो थे संजय, महाभारत के संजय, जिन्होंने अर्थात युद्ध में क्या हो रहा है उसकी कमेंट्री की थी। ये संजय बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक इन पर, ओहो उड़ाया जरूर, मगर नो मैंस लैंड में गेंद और खराब आउटफील्ड के कारण उसे जज करना थोड़ा सा मुश्किल हो रहा था। फिर भी बहुत ही बढ़िया फील्डिंग प्रशांत मोहरे द्वारा देखने को मिली। इस बीच 2 रन जरूर मिले, मगर सिंगल और डबल से काम नहीं बनेगा, यहां पे रन चाहिए 15, यानी बड़ा स्ट्रोक बहुत ही जरूरी, बेहद जरूरी है बड़ा स्ट्रोक, और उसी की कोशिश कर रहे हैं संजय। संजय ने इस 2 रनों के साथ अपना खाता खोला और रनों की संख्या को पहुंचा दिया है 33 रन पर। ओहो कमाल का स्ट्रोक, मगर सीधा फील्डर के हाथों में था, और ये क्या किया आपने, प्रशांत मोहरे से बिल्कुल ये उम्मीद नहीं थी। हाथों को लगकर ये गेंद ब्रश करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, जीवन दान भी मिला और 6 रन भी मिले। डीजे धन्यवाद डीजे। 4 गेंदे 7 रन, जिस बड़े स्ट्रोक की दरकार थी वो संजय के बल्ले से। ओहो इस मतलब अच्छी गेंद, बल्लेबाज को पूरी तरीके से ब्लॉक किया था, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, उसे खेलना पड़ा कारपेट के सहारे। शॉर्ट मिड विकेट की दिशा में सफीर वहां पे मौजूद थे। सफीर दाखवे बहुत ही अच्छी फील्डिंग, 1 ही रन यहां पे मिलता हुआ। 3 गेंदें बची है, दिलों की धड़कनें और तेज होती हुई, क्योंकि 3 गेंदें और 6 रन। किसी भी खिलाड़ियों ने अंदर जाना मना है। ओहो बैकपुल पर क्या कमाल का स्ट्रोक था, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग, थ्रो करने की यहां पे जरूरत नहीं थी, मगर फिर भी गलती से रिजवान ने थ्रो किया था। 1 रन मिलेगा, मगर जितनी तारीफ करे उतनी कम होगी पिंटिया की। प्रीतेश क्या कहेंगे, पिंटिया ने जिस अंदाज के साथ इस सिचुएशन को हैंडल किया है, क्योंकि यहां पे गेंदबाजी करना, गेंदबाजों के हाथ थर-थर कांपते हैं, लिटरली मैंने ये देखा है। और देखिए एक्सपीरियंस इसी को कहते हैं। 2 गेंदे और 5 रनों की जरूरत, दिलों की धड़कनें सुनो। फुल टॉस गेंद, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। आहा ऐसे मौके बार बार नहीं आते हैं संजय, हालांकि अपेक्षा नहीं की थी और इसी वजह से तैयार भी नहीं थे। मगर स्ट्राइक एंड पर कौन है, सतीश। जीतने के लिए 1 गेंद और 4 रनों की जरूरत। राहिल जी आपको क्या याद आ रहा है, राहिल गढ़ू लास्ट टूर्नामेंट और बस में उकाब शिगरा बल्लेबाजी कर रही थी। अंतिम गेंद 4 रनों की जरूरत थी और चौका लगाया था बल्लेबाज ने, और एक सनसनाटी, जी हां उस बल्लेबाज का नाम था कीर्ति, और एक सनसनाटी यादगार इतिहास के पन्नों पर एक बहुत ही अच्छा विजय संपादित किया था, लिखवा दिया था। यहां पे क्या होगा, ऋषिकेश कानिटकर की याद यहां पे ताजा हो रही है। पिंटिया या सतीश, कौन जीतेगा? 1 गेंद 4 रन। ओहो इसी को कहते हैं एक्सपीरियंस। देखिए प्रीतेश जी, मैंने कहा था, क्योंकि अनुभव अर्थात एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर क्यों कहा जाता है, तो इसी को कहा जाता है। बिल्कुल बेझिझक बेधड़क, किसी भी तरह का दबाव नहीं लिया, किसी ने क्या किया और कितने कैचेस छोड़े, कितने मिस फील्डिंग की, इसके बारे में बिल्कुल पिंटिया ने नहीं सोचा, बस अपनी कलात्मक और कौशल्य को यहां पे जाहिर करते रहे और आखिरकार
यहाँ पे आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों के दिलों को जीत लिया है भिंडिया पाटिल ने। बहुत बहुत अभिनंदन मुस्कान मांडा, बहुत बहुत मुबारक।